मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आजकाल HMV माध्यमांवर एक बातमी दिसतेय, हे सरकार पडणार, मध्यावधी लागणार. आता कोणीही हे सरकार पडणार आणि दुसरं सरकार येणार अशी बातमी देत नाहीयेत. हे सरकार पडणार आणि मध्यावधी लागणार अशा आशयाचीच बातमी सगळ्या HMV माध्यमांच्या मधून आपल्याला दिसतेय. आता जे दाखवतायत ते HMV त्यांनी घोषित करून घ्यावं. आता HMVचा अर्थ काय हे मी वेगळा सांगण्याची तुम्हाला गरज नाहीये. पण सरकार खरंच कोसळणार अशी स्थिती आहे का? आणि या सगळ्यांच्या मध्ये वैचारिक गोंधळ जो काही होतोय सरकार पडण्यावरून, तो तुमच्या समोर मांडायला मी आलोय. ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडीचं सरकार बनलं त्या दिवशीपासून हे सरकार पडेल असा दावा भारतीय जनता पक्षाच्या वतीने केला जात होता. आणि 2.5 वर्षानंतर हा दावा खरा झाला. हे सरकार पडलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. ते सरकार पडलं. आता पुन्हा तोच कित्ता जो भाजपने गिरवलेला होता, सुरू केलेला होता, तोच कित्ता महाविकास आघाडीच्या वतीनं गिरविण्यात येतोय. सगळ्यात पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे भाषण केलं आणि म्हणाले की लवकरच हे सरकार कोसळणार आहे, तुम्ही मध्यावधीसाठी तयार राहा. म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये ऊर्जा भरण्याचं काम चालू होतं, हवा भरण्याचं काम चालू होतं, त्याला भारित करण्याचं काम चालू होतं, चार्ज करण्याचं काम चालू होतं. त्यात उद्धव ठाकरे म्हणून गेले. आता उद्धव ठाकरे म्हणतात ते होतच असं नाही, ते म्हणतात ते करतातच असं नाही, आणि करतील ते म्हणतीलच असंही नाही. मैं जो कहता हूं वो 100% नहीं करता हूं हे त्यांचं वाक्य. कारण ते नेहमी म्हणतात ना की मी महाराष्ट्र ढवळून काढणार आहे, महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. अजून तरी मला ते लवकरच हा शब्दाचा अर्थ किती लवकर हा समजलेला नाहीये. म्हणजे शरद पवार निघालो म्हणाले की निघतात, पण उद्धव ठाकरे निघालो म्हणले की घरी बसतात. आता अर्थात शरद पवारांचा महाराष्ट्र हा 3-4 पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे, उस्मानाबाद बिसनाबाद हे मराठवाड्यातले काही जिल्हे याच्या पुरता आहे. तर उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र हा मुंबई, नाशिक, थोडंफार पुणे, अधूनमधून संभाजीनगर असा आहे. म्हणजे प्रत्येकाच्या महाराष्ट्राची व्याख्या वेगळी. ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना. 4 आंधळ्यांनी मिळून हत्ती बघितला म्हणे आणि सांगायला सुरुवात केली हत्तीचं वर्णन. एकानं सांगितलं हत्ती बारीक दोरीसारखा असतो, दुसऱ्यानं सांगितलं हत्ती मोठ्या खांबासारखा असतो, तिसऱ्यानं सांगितलं हत्तीचा तो खांब आहे तो लटकताय. असं प्रत्येक आंधळ्याचं हत्तीविषयीचं वर्णन वेगवेगळं होतं. कारण एका आंधळ्यानं हत्तीची शेपटी पकडली होती, एका आंधळ्यानं हत्तीचा पाय बघितलेला होता, एका आंधळ्यानं हत्तीची सोंड बघितलेली होती. त्यामुळं प्रत्येकाचा हत्ती वेगवेगळा होता, प्रत्येकाची हत्तीची कल्पना वेगळी होती. तशी प्रत्येकाची महाराष्ट्राची कल्पना वेगळी आहे. शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला की पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, फार तर लातूर, संपला महाराष्ट्र. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या व्यापक दौऱ्यावर पुणे, मुंबई, फार तर मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, संपला महाराष्ट्र. त्यामुळे या अशा महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी असं म्हणावं लागतं लवकरच निवडणुका येणार आहेत, त्यामुळे तुम्ही तयार राहा. उद्धव ठाकरे बोलून गेले. आता उद्धव ठाकरे बोलल्यावर बाकीच्या लोकांचं समर्थन करायला पाहिजे ना. शाहीर तर पोवाड्याची एक ओळ गाऊन गेले. आता जिजीरजी म्हणणाऱ्यांना लागतंच काहीतरी. मग ते जिजीरजी म्हणणं सुरू झालं. आणि ते जिजीरजी काय होतं, अरविंद सावंत आले आणि ते म्हणाले की हो, उद्धव साहेबांना हे निवडणुका येतील यासाठी वाटतं की राज्यातल्या सरकारने जुन्याच प्रकल्पांना लाखो करोडोची गुंतवणूक महाराष्ट्र येणाऱ्यास सांगितलेलं आहे. जेव्हा सरकार असं सांगायला लागतात तेव्हा ते सरकार पडणार आहे आणि निवडणुका येणार आहेत असा आमचा समज होतो, आणि म्हणून उद्धव साहेब कदाचित तसं म्हणाले असतील. काय जिजीरजीची अळवणूक चालली, काही कसलंही समर्थन. किमान पटेल असं तरी करावं. ते एक गोष्ट सांगितलं, विनोद सांगितलं तो बघा. लता मंगेशकर म्हणे एकदा गावामध्ये गेल्या आणि त्यांचा सत्कार झाला, आणि सत्कार झाल्यावर त्यांना म्हटलं की लताजी काहीही करा पण तुमचं ते आवडीचं एक गाणं म्हणा, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले. आता लता मंगेशकर म्हणाल्या की अहो इथे वाजवायला काही नाही आहे, इथे कोरस नाही आहे, काय करणार मी. गेले गावातली लोक, भजनी मंडळी बघितली, कुठंच काही सापडलं नाही. शेवटी गावच्या बाहेर गेले, काही वाजवणारी भेटली, पेटीवाले भेटले, तबलावाले भेटले, ढोलकीवाले भेटले, ते आणले,
उभा केले, 2 बाया मागं गायला उभा केल्या. लता मंगेशकरांनी गायला सुरुवात केली. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले. आणि मागून लगेच आवाज सुरू झाला. आणि बाई बाई हिला दत्त गुरु दिसले, आणि दाजबा हिला दत्त गुरु दिसले. मला नाही दिसले, तुला नाही दिसले, हिला कसे दिसले. अहो, कोरस आणायचा म्हणून कुठलाही भक्तिगीताला तमाशाचा कोरस लावला आणि जो काही घोळ होतो ना तो हा झाला. तसा उद्धव ठाकरेंच्या विधानाला झिलकऱ्यांनी कोरस देताना किमान चांगले तरी बोलायला हवं होतं. सरकार कोसळणार याची काही चांगली कारण द्यायला हवी होती. ते म्हणले की सरकारने आता प्रकल्प आणायला सुरुवात केलेली आहे, मग याचा अर्थ असा आहे की निवडणुका आणायच्या आहेत, प्रकल्प आणली तसं सांगून त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. धन्य आहे. बरं, उद्धव ठाकरेंनी बोलल्यावर राष्ट्रवादीनेही सांगणं आवश्यक आहे, म्हणून याच्यामध्ये राष्ट्रवादी उतरली आणि लवकरच निवडणुका होतील असं राष्ट्रवादीनेही सांगून टाकलं. बरं, राष्ट्रवादीच्या या बोलण्यावर सुधीर मुनगंटीवारांनी 3 महिन्याची मुदत देऊन टाकली. ते म्हणाले चॅलेंज आहे माझं, 3 महिन्यात जर निवडणुका लागल्या, हे सरकार पडलं तर मी निवडणूक लढणार नाही, आणि सरकार नाही पडलं तर जयंत पाटलांनी निवडणूक लढवू नये. आता जयंत पाटलांची झाली गोची, त्यांनी आपला शब्द बदलला. ते म्हणाले मी पडेल म्हणालो, पाडेल नाही. म्हणजे पाडण्याची क्षमता नाही आणि पडेल अशी अपेक्षा आहे. बस, हे कधीतरी पडेल. म्हणजे हे शिंक्याखाली थांबलेला बोकाय, शिंक्याचं आता तार किंवा दोरी कधीतरी सुटेल, शिंक्यावर ठेवलेला लोण्याचा गोळा कधीतरी खाली पडेल, आणि मग तो बोका मी गट्टम करून लोण्याचा गोळा मी गट्टम करून टाकेल. असा हा सगळा प्रकार, पडणार आणि पाडणार या सगळ्या प्रकाराच्या मध्ये आता कल्लोळ उडालेला आहे गोंधळाचा. मंडळी, याच्यामध्ये आणखी एक गडबड आहे. समजा पडलं, ते पडणार नाही आहे, पण समजा पडलं, निवडणुका लागल्या तर कौन बनेगा मुख्यमंत्री? उद्धव ठाकरे म्हणतात मी शिवसैनिकांना मुख्यमंत्री करणार. आता पुढचा शिवसैनिक आदित्य ठाकरे आहे, म्हणजे रांगेतला हो. त्याच्यानंतर कोणी मग बघता विचार करता येईल. त्याच्या पुढचा कदाचित तेजस ठाकरे असू शकतो, विवियन रिचर्ड्स ठाकरे परिवारातले. पण डाऊन, सेकंड डाऊन, म्हणजे पहिला विकेट ओपनर उद्धव ठाकरे होते, मग 1 डाऊनला आदित्य ठाकरे होते, नंतर मग तेजस ठाकरे येतील, जमलं तर रश्मी ठाकरे येतील, नाही जमलं तर पाटणकर येतील, कोणीतरी आपलं असं 1 डाऊन 2 डाऊन. आणि 11 गड्यात हमखास सामान्य शिवसैनिकांचा नंबर लागणार आहे. ते तिकडं त्यांची फिल्डिंग वेगळी लागली आहे. इकडं धनंजय मुंडेंनी हाबूक ठोकून सांगितलंय पुढच्या वेळेला शरद पवारांच्या विचाराचा मुख्यमंत्रीचा आपल्याला करायचा आहे, म्हणजे राष्ट्रवादीचा करायचा आहे. आता उद्धव ठाकरेंचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार आहे की उद्धव ठाकरेला थर्ड मारून राष्ट्रवादी काँग्रेस आपला मुख्यमंत्री करणार आहे? बरं, 100च्या वर जागा आणायच्यात. मला घोळच कळत नाही कधी कधी. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जागा आहेत 288. कळलं? आकडा कळला फिट, 288. महाविकास आघाडीमध्ये पक्ष आहेत शिवसेना, म्हणजे मोठा पक्ष म्हणून पहिल्यांदा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि यांच्या सोबतचे लहान सहान पक्ष जे महाविकास आघाडीमध्ये सहभागी आहेत. आपण बिचार या लहान सहान पक्षांना 8 जागा देऊन टाकू, फक्त 8. तेवढ्या तर द्यायला पाहिजेत. सपा बिपा असं कुणाला जागा द्यायला पाहिजेत, त्या जागा देऊन टाकल्या. आता उरल्या 280. 280 जागा 3 पक्षात विभागून घ्यायच्यात. बघा, 280 जागा 3 पक्षामध्ये विभागून घ्यायच्यात. आता आलेल्या आमदारांच्या जागा त्यांना देऊन टाका. म्हणजे 50-55 राष्ट्रवादीच्या गेल्या, 50-55 शिवसेनेच्या गेल्या, म्हणजे 110-112 जागा या 2 पक्षामध्येच वाटल्या गेल्या. उरल्या आता काँग्रेसच्या बिचाऱ्यांच्या 45, म्हणजे 160 जागा इथे संपल्या. आता उरलेल्या जागातून राष्ट्रवादीच्या वाट्याला किती येणार? म्हणजे 160 जागा जर संपल्या तर उरल्या 120, आणि 120 उरलेल्या जागातून राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या जागा असतील 40. म्हणजे 55 यांच्या निवडून आलेल्या, 40 यांना मिळणाऱ्या जागा मिळणार 95, आणि निवडून आणणार 100च्या वर. काही 110% रिझल्ट आणायचा आहे? काय लोचा काय आहे? 100च्या वर जागा आणून आपण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचा आहे. अरे गणित समजेल असे तरी सांगा.
सरकार पडणारच्या आवेशामध्ये ते झिलकरी तिकडं भक्तिगीताला लावणीचा कोरस द्यायला लागले. हे इकडं आपल्या वाट्याला जागा 100 येणार नाहीत. अहो 100 जागा 3 पक्षांनी सगळ्या जागा मिळून लढवल्या, कुणालाही न वाटता, तर वाट्याला 100 येत नाहीत राव. 20 कमी पडतात. 20 पैकी तिघात वाटल्या तरी 7-7, 6-6 कमीच पडणार. 94-95, 94-95 ही तुमची जागा मिळण्याची क्षमता. आणि तुम्ही आपलं दे ठोकून चाललंय आपलं. आम्ही एवढ्या लढणार, एवढ्या आणणार. मग सांगा ना, आम्ही काँग्रेसला थर्ड मारणार आहोत, आम्ही शिवसेनेला थर्ड मारणार आहोत, आम्ही काँग्रेस मिळून लढणार आहोत, आम्ही शिवसेना मिळून लढवणार आहोत, असं काहीतरी नीट बोला ना. काही गणिताचा पत्ता नाही. आपले आकडे सांगायचे असले की लिहा, आमचे लिहा. जसं गल्लीत गणपतीची वर्गणी गोळा करताना लिहिली आपले 500 लिही, आणि 505 टप्प्यात सुद्धा 500 होत नाहीत, अशी या गणपतीची वर्गणी देण्याची स्थिती. मग उगाच आपलं फेकत राहायचं. ही फेकाफेकी कधीतरी बंद करावी आणि ओरिजिनल आकड्यावर यावं, मग सरकार पडणार असल्याचा दावा करावा. अहो इथे बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी अशी स्थिती आहे. ती म्हण आहे म्हणून सांगतो. वरण घट करायचं का पातळ, सरकार पडणार की राहणार हा भाग वेगळा, पण इथे मात्र उगाचच भांडण लागलंय वरण घट्ट करायचं की पातळ याच्यावरून. बघा, तुम्हालाही हा मुद्दा पडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.